नाशिक म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये नायब तहसीलदार प्रशासन नितीन पाटील अटकेत आहे। गंगापूर रोड इथे निवासस्थानामधून त्याला अटक करण्यात आली आहे। नाशिक पोलिसांनी ही मोठी कारवाई केली। 49 पैकी 31 प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रात फेरफार नोंदी केल्याचं निष्पन्न झालं होतं। नाशिकमधली बातमी आपण बघतोय। पोलिसांनी कारवाई केली आहे। म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये आता एकाला अटक करण्यात आलेली आहे। नायब तहसीलदार नितीन पाटील याला अटक केली आहे। गंगापूर रोड इथल्या निवासस्थानावरून त्याला अटक करण्यात आली आहे। नाशिक म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये आता नायब तहसीलदार प्रशासन नितीन पाटील याला अटक करण्यात आलेली आहे। गंगापूर रोड इथल्या निवासस्थानावरून त्याला अटक करण्यात आलेली आहे असं समजतंय। नाशिक पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। नायब तहसीलदार आहे पाटील ज्याला अटक केलेली आहे। प्रतिनिधी किरण गोटूर या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत। किरण, एक महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल। मध्यंतरीच्या काळामध्ये म्हाडा घोटाळा जो आहे तो नाशिकमध्ये उघडकीस आलेला होता। 1 एकरच्या वरती बांधकाम क्षेत्र असेल तर त्यातलं 20% घरं जे आहेत ते म्हाडाला हस्तांतरित करण्याचा नियम आहे, पण काही बांधकाम व्यावसायिकांनी हे नियम पाळलं नाही आणि त्यानंतर हे संपूर्ण जो आहे तो घोटाळा उघडकीस आलेला होता। मागच्या काही दिवसांपासून या सगळ्या संदर्भात अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत। काही बांधकाम व्यावसायिकांना सुद्धा नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे। पण आज ही मोठी कारवाई आहे। नाशिकच्या एकूणच कलेक्टर ऑफिसमधले कार्यरत असलेले नायब तहसीलदारांना नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे। जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्समध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे आणि त्या आरोपाखाली नायब तहसीलदारांना आज हे नाशिक क्राईम ब्रांचने अटक केलेली आहे आणि अटक करून न्यायालयामध्ये जे हजर केला असता 3 दिवसांची पोलीस कोठडी आता या नायब तहसीलदारला मिळालेली आहे। त्यामुळे आगामी 3 दिवसामध्ये काय काय नेमकं या सगळ्या तपासामध्ये माहिती समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। जी किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।